पुन्हा एकदा आपण सोमेशकडे जाऊयात। या आंदोलनाला यश येताना दिसतंय त्याविषयीची माहिती जाणून घेऊयात। राहुल गांधी हे शांततेच्या मार्गाने आंदोलन करतायत अशी प्रतिक्रिया आता मल्लिकार्जुन खरगेंनी देखील दिली आहे आणि एफआयआर दाखल करण्याची मागणी अखेर मान्य होताना दिसते। सोमेश, राहुल गांधी आणि वकील विद्यार्थ्यांसोबत आलेले होते गुन्हा दाखल करून घेण्यासाठी, तर ते आता आतमध्ये चाललेले आहेत। आपण पाहतोय की राहुल गांधी देखील पुन्हा एकदा डीसीपी कार्यालयात आतमध्ये गेलेले आहेत आणि जर आता गुन्हा दाखल करून घ्यायचा असेल, एफआयआर करायचा असेल तर आत्ताच लगेच ही प्रक्रिया इथे सुरू होऊ शकते। सध्या आपण पाहतोय की या ठिकाणी राहुल गांधी आणि हा विद्यार्थी, ज्या विद्यार्थ्याचं म्हणणं आहे की माझ्यावरती गोळीबार झाला होता, तर त्या विद्यार्थ्याचा एफआयआर किंवा तक्रार ही आता नोंदवून घेतली जाणार आहे। मुझे पता नहीं, राहुल गांधी आंदोलन कर रहे हैं, मुझे ये फर्ज बनता है उनके साथी होना। मैं साथी बन के आंदोलन में शामिल है, चाहे जो होगा होगा। लेकिन 4 घंटे से आप करेंगे, परवाह नहीं। फिर भी एक और तस्वीर देखिए, ये परत राहुल गांधी आणि प्रियंका गांधी बाहेर पडतायत। राहुल गांधी आणि प्रियंका गांधी डीसीपी कार्यालयातून बाहेर पडतायत, तर कदाचित शक्यता आहे की जो तक्रारदार आहे त्या तक्रारदाराचाच जबाब हा कदाचित आता लिहून घेतला जाऊ शकतो। आता राहुल गांधींची माध्यमांसमोर राहुल गांधी काय बोलतात ते पाहावं लागेल। सध्या तरी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी हे दोघंही इथून बाहेर पडतायत आणि आता या ठिकाणी प्रत्यक्ष डीसीपी कार्यालयामध्ये हा जो विद्यार्थी आहे, ज्याची मूळ तक्रार होती किंवा ज्याबाबत एफआयआर लिहून घेतला गेला पाहिजे म्हणून राहुल गांधी त्यांना इथे घेऊन आले होते, त्या विद्यार्थी कार्यकर्त्याचे कुटुंबीय आणि त्यांचे वकील हे सगळेच जण आता आतमध्ये गेलेले डीसीपी कार्यालयामध्ये आणि तिथून राहुल गांधी आणि काँग्रेसचे कार्यकर्ते, काँग्रेसचे जे सगळे नेते आहेत ते बाहेर आलेले आहेत आणि राहुल गांधी आणि प्रियंका गांधी आणि हे सगळेच जण आता त्या डीसीपी कार्यालयातून बाहेर आलेत आणि प्रत्यक्षामध्ये आतमध्ये केवळ तक्रारदार आहे। ज्या तक्रारदाराचं म्हणणं होतं की एफआयआर लिहून घेतला गेला पाहिजे, त्याला आता कनॉट इथल्या संसद मार्ग पोलीस ठाण्याच्या प्रत्यक्ष डीसीपींनी आपल्या कार्यालयामध्ये आतमध्ये बोलवून घेतलेलं आहे आणि आपण पाहतोय की राहुल गांधी असतील, त्यानंतर मग प्रियंका गांधी असतील, सुप्रिया श्रीनेत असतील, हे सगळेच जे काँग्रेसचे नेते, काँग्रेसचे कार्यकर्ते हे या पोलीस ठाण्याबाहेर जमले होते, त्या सगळ्यांना डीसीपींनी बाहेर जाण्याची विनंती केलेली आहे। आता हा संबंधित जो कार्यकर्ता आहे ज्याचं म्हणणं होतं की इथे एफआयआर लिहून घेतला गेला पाहिजे, तर त्याची तक्रार नोंदवून घेतली जाते का, एफआयआर लिहिला जातोय का, काय केलं जातंय ते पाहावं लागेल। आता आपण पाहतोय सलमान खुर्शीद देखील बाहेर आलेले डीसीपी कार्यालयातून, त्याशिवाय सुप्रिया श्रीनेत बाहेर येऊन थांबलेले आहेत, अधीर रंजन चौधरी बाहेर आलेले आहेत आणि राहुल गांधी, प्रियंका गांधी देखील डीसीपी कार्यालयातून बाहेर आलेत। आता कार्यालयामध्ये फक्त संबंधित तक्रारदार, त्यांचे वकील आणि जे कुटुंबीय प्रत्यक्ष इथे आलेले होते हे सगळेजण सध्या डीसीपींच्या कार्यालयामध्ये आहेत आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये आता आपण पाहतोय की राहुल गांधींनी इथे जो तगादा लावला होता गेल्या अनेक तासांपासून, अगदी त्यामुळे राहुल गांधींची मागणी आणि ह्या आंदोलनाला यश येताना काहीसं दिसतं आहे। ही मागणी मान्य होईल। थोड्याच वेळात राहुल गांधी काय बोलतात याकडे लक्ष राहील। तुर्तास धन्यवाद माहितीसाठी। आणि यानंतर पुन्हा एकदा उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा।